सो मी एक कंटेंट क्रिएटर आहे. त्यात मी फॅशन आणि ब्युटी कंटेंट क्रिएटर आहे. सो डे टू डे लाईफमध्ये मला भरपूर साऱ्या ज्वेलरीची गरज पडते आणि त्यासाठी माझ्याकडे एक प्रॉपर कलेक्शन आहे. म्हणजे आत्तापर्यंत तरी मला जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या हर एक लुकवरती मी प्रॉपर मॅच करून घालते. सो आपण ज्या मुली असतो त्या सर्वच मुलींना ऑलमोस्ट वेडिंग सीझन झालं, फेस्टिव्ह सीझन झालं, त्याच्यासाठी ज्वेलरीची गरज लागते. आणि कोणी विचारलं नाही आहे पण तरी पण मला माझं इयरिंग्स कलेक्शन खूप छान वाटतं आणि मला ते शेअर करायचं होतं. आता सर्व तर मी एका व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत आहे. सो जे मोठ्या साईजचे इयरिंग्स असतात जसे मी घातलेत त्या टाईपचे आणि त्याच्यापेक्षा थोडे छोटे असे झुमके आणि त्याचं जे काही थोडेफार पीसेस माझ्याकडे आहेत जे ऑलमोस्ट माझ्या सर्वच लुक्सवर जातात. सो ते आज मला या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. त्यात मी हे पण सांगेन की ते कुठल्या पेजवरून घेतलेले आहेत, मी कोलॅबोरेशनमध्ये आलेले किंवा कुठल्या वेबसाईटवरून घेतलेले, ॲप्सवरून घेतलेले आणि लोकल मार्केटमधून घेतलेले ऑफकोर्स. सो सुरू करूयात ज्या व्हिडिओसाठी ज्याच्यासाठी मी स्वतः खूप जास्त एक्सायटेड आहे टू शो यू की माझं कलेक्शन कसं आहे. सो सुरू करूयात माझ्या फेवरेट झुमक्यांपासून. विच आर दीज. ॲक्च्युली माझी स्टोरी अशी आहे ना की याच्या आधी म्हणजे हे मला कोलॅबोरेशनमध्ये आले होते 3 पीसेस. त्याच्या आधी मी एवढ्या मोठ्या साईजचे इयरिंग्स कधीच घातले नव्हते. मला असं वाटायचं ती खूप जास्त मोठे होतील. म्हणजे एवढ्या साईजचे इयरिंग्स सोडले तर त्याच्यापेक्षा मोठे इयरिंग घालायला मी भरपूर वेळेला असं नाही बोलायची. सो एवढे मोठे इयरिंग्स तर कधीच माझी चॉईस नसती. म्हणजे ती दिसायला खूप छान वाटायची मला, पण मी कधी विकत घ्यायची नाही कारण मला असं वाटायचं मी नाही घालणार ते. पण जेव्हा हे आले तेव्हा मला ऑब्व्हियसली कोलॅबोरेशनसाठी जरुरी होतं व्हिडिओ बनवणं, स्टाईल करणं. आणि त्याच्यानंतर माझे सर्वात फेवरेट इयरिंग्स आहेत हे. म्हणजे एवढे ते मोठे आहेत दिसायला पण ते स्टाईल केल्यानंतर एवढे सुंदर वाटतात ना, असं वाटतच नाही की तुम्ही खूप मोठं काहीतरी किंवा खूप वेगळं असं काहीतरी केलं आहे. खूप सुंदर वाटतात. त्यात त्यांचा कलर इतका गोड, इतका सुंदर कलर आहे की भरपूर साऱ्या आउटफिट्सवरती तो जातो आणि खूप नॅचरली त्या आउटफिटमध्ये मिक्स होऊन जातो. सो ते म्हणजे सर्वात जास्त फेवरेट आहेत. आणि इंस्टाग्रामवर एक पेज आहे लुकबाजी लाईफस्टाईल, त्यांच्याकडून हे इयरिंग्स आले होते. माझे मोस्ट फेवरेट इयरिंग्स आहेत ते. ह्याच्यानंतर जे मी वेअर केलेत हे पण मला खूप आवडतं. जेव्हा पण माझा ग्रीन, पिंक किंवा ह्या टोन्सना मॅच होणारा कुठला कलरचा आउटफिट असतो, हे इयरिंग्स खूप सुंदर जातात त्यांच्यावरती आणि खूप छान दिसतात. आत्ता पण मी साडी माझी वेगळ्या कलरची आहे, फक्त ब्लाऊज त्याच्याबरोबर मॅच होतं आहे. सो मी ते घातलेत आणि ते पूर्ण आउटफिटला खूप छान हे करतं. कारण मोठे इयरिंग्स असले ना की तुम्हाला दुसरं काही एक्स्ट्रा बघायची गरज नसते. म्हणजे जसं नेकपीससाठी झालं की दुसरं काही नेकपीस शोधायची गरज नसते. आणि ही एक फॅशन टिप पण आहे, जर तुमचे इयरिंग्स खूप मोठे असतील तर मेक शुअर की तुम्ही गळ्यामध्ये काहीतरी खूप छोटंसं वेअर कराल. म्हणजे खूप मोठा असं चोकर घातला किंवा असं लांब हे घातलं असं नका करू, कारण ते पूर्ण आउटफिटचा बॅलन्स घालवतं, ते काहीतरी वेगळं दिसतं. सो तुमचे इयरिंग्स मोठे असतील तर एक तर छोटीशी बिंदी हे करा किंवा मग छोटंसं गळ्यातलं काहीतरी चेन टाईप्स घालून मी हातामध्ये काहीतरी एक्सरसाइज करू शकता. ह्या पार्टमध्ये काहीही घालायची गरज नसते कारण मग ते खूप जास्त होतं. ते तुमच्या आउटफिटला खूप म्हणजे कितीही सुंदर तुमचा आउटफिट असेल तरी तो पूर्ण लुक घालवतो त्याचा. सो मेक शुअर की तुम्ही जेव्हा पण स्टाईल कराल तेव्हा ही टिप लक्षात ठेवा. हे होते सेकंड. थर्ड आहे तो कोणतेवाले दाखवू मी, चला मोठेवालेच संपूयात आधी. थर्ड आहेत हे, जे सर्व माझ्या गोल्डन व्हाईट आणि ते पेस्टल कलरचे आउटफिट्स असतात ना त्याच्यावरती खूप सुंदर दिसतात. ते दिसायला ऑफकोर्स मोठे आहेत ते, पण खूप छान वाटतात. हे पण सेम लुकबाजी लाईफस्टाईलच्या पेजवरून मी घेतले होते आणि ह्यांचं मेन म्हणजे क्वालिटी खूप सुंदर निघाली. तिन्ही इयरिंग्सचे जे सेट होते तिन्हींची क्वालिटी खूप सुंदर आहे. हे मी दुसऱ्या एका पेजवरून घेतली, ते पण मी खाली मेन्शन करेन. सो हे आहेत ते, खूप सुंदर दिसतात, खूप सुंदर. मला फोटोज मिळाले तर मी फोटोज नक्की देईन, नाही मिळाले तर बघू मला जर कुठे मिळाले तर त्याचे लुक कसा दिसतो ते दाखवेन मी. ह्याच्यानंतर हे आहेत. आय डोंट नो माझ्याकडे ग्रीन शेडमध्ये एवढी इयरिंग्स का आहेत पण या. सो हे मी खूप कधीच घेतले होते. हे मी लोकल मार्केटमधून घेतले होते पण त्यांची क्वालिटी खूप सुंदर निघाली आणि खूप छान वाटतात ते. जेव्हा आपण असं गळ्यात एखादं मोत्याचं काहीतरी घातलं आहे सो त्याच्यावरती काहीतरी स्टाईल करायचं आहे तर हे
खूप छान जातात त्याच्याबरोबर, खूप सुंदर वाटतात. किंवा मग नॉर्मल तुम्हाला जर तुम्ही एखादा कुर्ता सेट घातलेला आहे किंवा एखादा ड्रेस टाईप्स काहीतरी आहे ट्रॅडिशनलमध्ये आणि तुम्हाला त्याच्यावरती एकदम सिम्पलचं काहीतरी घालायचं आहे, हे बेस्ट वाटतात त्याच्यावरती. त्याचं ओव्हरऑल जे हे ते खूपच वेगळं आहे, खूप सुंदर आहे. सो येस, हे मी लोकल मार्केटमधून घेतलेलं कल्याणमधून. हे पण माझे खूप जास्त फेवरेट आहेत. ह्याच्यानंतर लेट्स गो फॉर दिस. हे छोटे आहेत आणि हे घेतलेला खूप जास्त वेळ झाला आहे मला. माझ्याकडे खूप कधीपासून आहेत ते, पण माझ्या सर्व जवळजवळ जेव्हा बोलतो ना आपण की इंडियन काहीतरी महाराष्ट्रीयन लुक करतो तेव्हा आपल्याला नथ घालायची असते आणि नथ नॉर्मली मोत्याची असते. सो त्या माझ्या भरपूर साऱ्या आउटफिट्सवरती हे इयरिंग्स खूप सुंदर गेलेले आहेत. प्लस काही ड्रेसेसवरती पण खूप छान वाटलेले आहे. सो ओव्हरऑल ते खूप साटेल सुंदरसा लुक देतात आणि ते व्हाईट जे मोती वगैरे त्याचं हे ना ते खूप 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 छान वाटतं. सो असे तुमच्याकडे असावे, म्हणजे असा एक झुमक्यांचा सेट तुमच्याकडे असावा. कारण झुमके नॉर्मली सर्व गोष्टींवरती जातात. म्हणजे तुमचे ड्रेसेस म्हणा, तुमच्या सिम्पल साड्या म्हणा, तुमचं काहीतरी फेस्टिवलमध्ये लुक केला असेल तो म्हणा, तुमची घागरे वगैरे म्हणा, ऑलमोस्ट सगळ्यावरती जातं. सो अशा टाईपचे झुमके तुम्ही घेऊन ठेवा कारण ते खूप कामी येतात. त्यानंतर हे घेतलेले मी आणि काइंड ऑफ तो चांदवालीवाला लुक आहे त्याला आणि कलर पण खूप सुंदर होता. हे कशावरती तरी याच्यासाठी मी घेतले होते रँडमली, म्हणजे एका माझ्या आउटफिटसाठी घेतले होते आय गेस. पण तेव्हापासून ते मी खूप वेळा स्टाईल केलेत आणि खूप छान वाटतात. एक सुंदर आपण गळ्यामध्ये काहीतरी घातलं आहे त्याच्याबरोबर काहीतरी घालायचं आहे तर त्याच्यासाठी खूप सुंदर वाटतात ते, कारण ते खूप भरलेले पण नाही आहेत आणि खूप कमी पण नाही आहेत. सो तुमचा फेस्टिव्ह वेअर एकदम सुंदर जातो याच्यावरती. प्लस भरपूर सारे कलर हे होतात, म्हणजे येल्लो झाला, पिंक झाला, आणखी पण थोडेफार कलर्स आहेत जे त्याच्याबरोबर खूप सुंदर मॅच करतात. सो हे असणं खूप जरुरी आहे एक, आणि मला इन्व्हेस्ट करायचे अशा चांदवालीजमध्ये. सो येस, मला बघायचं आहे काहीतरी ह्याच्यामध्ये वेगळं पण मी ट्राय करू शकेन. तर त्याच्यानंतर जो हा सेट आहे हे थोडे युनिक आहेत. म्हणजे हे टेराकोटा ज्वेलरी असते ना त्याचे बनवलेले. टेराकोटा म्हणजे बेसिकली ती एका टाईपच्या मातीची ज्वेलरी असते की, आणि त्याचे 3 सेट्स आले होते मला. सो त्याच्याबरोबर हे इयरिंग्स आले होते आणि मला नव्हतं वाटलं मी कधी नॉर्मली अशी स्टाईल करेन, पण माझ्या 2-3 आउटफिट्सवरती खूप सुंदर गेले ते, खूप सुंदर वाटत होते. सो तुम्हाला असे मिळतात आजकाल भरपूर ठिकाणी, म्हणजे असं टेराकोटा ज्वेलरी तुम्ही हे केलं ना तर हे पण मी ज्या पेजवरून आले होते त्यांचा पेज पण मी मेन्शन करेन. सो येस, आणि तुम्ही मला सांगा की तुम्हाला माझी ज्वेलरी दुसरी पण बघायची असेल, जसे नेक पीसेस वगैरे झाले, कारण त्याचं पण छान कलेक्शन आहे माझ्याकडे. रादर खूप छान कलेक्शन आहे त्याचं माझ्याकडे. सो मी दाखवू शकते, म्हणजे मला इंटरेस्ट आहे. जर ह्याच्यावर रिस्पॉन्स आला ह्या व्हिडिओवर तर नक्की बनवेन मी. सो येस, क्यूट. ओके, आणखी हे वाले तुम्ही बघितले असतील, भरपूर ठिकाणी बघितले असतील. हे मी ज्या पेजवरून घेतलेले ऑफकोर्स तो मेन्शन असेल तिथे, पण ॲक्च्युली ह्याच्याबरोबर ना हे होतं, म्हणजे हे अटॅच्ड होतं इथे, अँड देन यू जस्ट टू लाईक असे घालून आणि असे लावतात ते खूप छान वाटतात. पण त्याच्यासाठी प्रॉपर हेअरस्टाईल हे व्हायला लागते आणि मी शूटच्या टायमाला खूप गडबडीत असते, त्याच्यामुळे 2-3 वेळा मी जेव्हा लावायला घेतलं ना तो खूप प्रॉब्लेम झाला. सो एका दिवशी फ्रस्ट्रेशनमध्ये मी त्याचा तो हुक काढला आणि ह्यांना वेगळं केलं. मी अटॅच करू शकते ऑफकोर्स अगेन, असं लावू शकते मी त्याच्याबरोबर जो हुक आहे त्याच्याने, पण मला असं झालं की त्यावेळेला मला ते वेगळे हवे होते, बस असेच मला घालायचे होते काही हॅसल न करता. सो मी त्यांना काढलं होतं, म्हणजे खूप सुंदर वाटतं. त्याच्याबरोबर बिंदी येते जी पण खूप छान वाटते ऑफकोर्स. सो या, हे पण खूप साऱ्या आउटफिट्सवर जातात, म्हणजे भरपूर साऱ्या आउटफिट्सवर जातात, खूप छान वाटतात. देन वी हॅव धीस. हे पण त्या 3 यांच्या सेटबरोबर आले होते लुकबाजी लाईफस्टाईलकडून, आणि हे मी जास्त वेअर नाही केले, पण मला आवडतात ते, म्हणजे खूप छान वाटतं. माझं असं आहे की एखाद्या वेळेला असं पार्टीवेअर आउटफिट असला छान ना, असं घागरा वगैरे टाईप्स काहीतरी, तर त्याच्यावरती खूप छान वाटते, म्हणजे दुसरं काही वेअर करायची गरज नाही आहे. असं तो घागरा आणि ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटेल. सो मी ठेवलेत ते, आणि मला खूप काहीतरी एखाद्या चांगल्या याला स्टाईल करायचे आहेत, त्यांना दिसायला खूप सुंदर वाटतात ते, खूप सुंदर आहेत आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आहे.
देन वी हॅव दीज. हे पण मी लोकल मार्केटमधून घेतले होते, काहीतरी 100 रुपयामध्ये घेतले होते आय गेस. पण क्वालिटी चांगली निघाली त्यांची खूपच जास्त. आणि झुमक्यांमध्ये मला ॲक्च्युली इंटरेस्ट आहे थोडासा. ह्यांना वेअर करायला नाही भेटलं आहे मला जास्त, म्हणजे भरपूर कमी वेळेला मी त्यांना स्टाईल केलं आहे. बट आय लव्ह दॅम. आय जस्ट लव्ह दॅम. दे जस्ट क्यूट, यू नो. इंडो वेस्टर्न किंवा इंडियन जेव्हा आपण आपल्याला काय बोलतात त्याला, सिल्वर ज्वेलरी स्टाईल करायची असते, ते परफेक्ट फॉर दॅट. लाईक छान वाटतात. आणखी ह्याच्यामध्येच आहेत हे जे माझ्या रिसेंट भरपूर साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितले असतील, छोटे झुमके. ह्याचा 6चा सेट आला होता मला, मी मिशोवरून ऑर्डर केला होता. त्याची लिंक मी देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तर हे जेव्हा मी ऑर्डर केले होते, माझे सगळ्यात फेवरेट हे निघाले होते त्याच्यामधून. त्यांचा कलर थोडा फेड झाला आहे, कारण जवळजवळ मला वाटतं 200च्या रेंजमध्ये मला 6 सेट मिळाला होता. 6चा सेट मिळाला होता, 6 इयरिंग्सचा. सो खूप छान डील होती आणि खूप छान चालले ते. सो जेवढे पण त्यांना मी स्टाईल केले, मला खूप छान वाटलं की चला माझे पैसे वसूल झाले त्याच्यामध्ये. सो छोटे छोटे पण खूप छान लुक देतात ते तुमच्या कुठल्याही आउटफिटला. सो आवडतात मला ते. तर हा होता माझा इयरिंग्सचा कलेक्शन. छोटे खूप सारे आहेत, पण ते दाखवायला गेलं तर खूप टाईम होईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण इथपर्यंतच संपूयात. तुम्ही मला सांगा, तुम्हाला जर माझं बाकीचं कलेक्शन बघायचं असेल, जसे नेकपीसेस वगैरे झाले, नेकपीसेसचं खूप छान कलेक्शन आहे माझ्याकडे. म्हणजे खूप आहेत असे पीसेस मी चूज केलेले, पण ते भरपूर साऱ्या आउटफिट्सवरती जातात आणि खूप छान हे होतं. म्हणजे एवढे आउटफिट्स जवळजवळ हर दुसऱ्या दिवशी माझा एक लुक असतो, आणि त्या लुकसाठी मला वेगळे इयरिंग्स आणि सगळं लागतं. पण तेवढे नाही घेऊ शकत की जे यू नो प्रत्येक आउटफिटवर वेगळा काहीतरी ज्वेलरी, असं नाही करता येत ऑब्व्हियसली. सो हे जे माझ्याकडे कलेक्शन आहे ते त्या सर्व यांच्यावरती जातं. म्हणजे नवीन कुठलाही आलं तरी मला ज्वेलरीचं टेन्शन नसतं. एखाद्या वेळेला असं झालं एक्सेप्शन तर ठीक आहे, पण अदरवाईज नसतं. अदरवाईज मी खूप छान पद्धतीने ते स्टाईल होऊन जातात माझ्या लुक्सवरती. सो मला सांगा, जर तुम्हाला ते बघायचे असतील तर आपण त्याच्यावरही व्हिडिओज बनवूयात. असेच फॅशन वगैरेमध्ये जे काही टॉपिक्स असतील त्याच्यावरतीही तुम्ही मला सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये, आणि मी त्याच्यावर व्हिडिओज बनवीन. प्लस तुम्हाला जर पोचेस आणि ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल तर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. तिथे तुम्हाला खूप सारं असं कंटेंट मिळेल. प्लस तिथे तुम्ही मला DM करून पण विचारू शकता गोष्टी. प्लस आपण Q&A पण करतो तिकडे. सो तिकडे तुम्हाला खूप छान चिटचॅट बघायला मिळेल. सो तिथे फॉलो करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लस मला सांगा तुम्हाला जे काही व्हिडिओज बघायचे असतील ते, त्यानुसार मी व्हिडिओज बनवत जाईन. सो दॅट्स इट. ह्या व्हिडिओसाठी आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आय लव्ह यू.